दोन्ही संघाचो 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असा आणि त्यानंतर स्पर्धेची महत्त्वाचा सामना सगळ्यांच्या समोर सुरुवात होताना बंटी केरकर जर सातेरी मोर्ले संघ जिंकलो तर मोर्ले संघ आणि अरोंदा संघ क्वालिफाय होतलो आणि जर सुयश होमस्टे संघ जर जिंकलो तर परत एकदा पर्वणी सुपर ओव्हर किंवा बॉल आउटची बघूया काय होता. सगळ्यांची इच्छा असा अजून थोडंसं थरार परत एकदा बघूक मिळाचो. सुयश होमस्टे तुमका शुभेच्छा असतात या स्पर्धेत तुमचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी तुमका विजयश्री कंपल्सरी महत्त्वाची आणि दुसऱ्या बाजून श्री सातेरी मोर्ले संघ सुंदर सुरुवात केली आजच्या दिवसाची आणि आजच्या दिवसाची सांगता चांगली करण्यासाठी तुमका शुभेच्छा. पुनश्च एकदा सगळ्यांका आजच्या दिवसाचे मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस सगळ्यांसाठी खूपच खास. मराठमोळा सण कणखर बाणा रंगबिरंगी तिळगुळ संगीतमय वातावरण क्रांतीची मशाल आणि तळपणारे तेज मकर संक्रांतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देऊन कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसातील शेवटच्या सामन्याच्या दिशेनं तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत. आजच्या दिवसातलो हे 6व्या क्रमांकाचा सामनो अधिकृत हे शेवटचा सामनो. टॉस जिंकलो सुयश होमस्टे संघान आणि अपेक्षेप्रमाणे पहिलो बॅटिंगचा निर्णय घेतलो. कारण मालवण बोर्डिंग मैदानाचा इतिहास सांगता संध्याकाळच्या सत्रात या मैदानावर धावांचा पाठलाग करणं थोडासा कठीण आणि त्यामुळे पहिली बॅटिंग करूची थोडंसं मोठं स्कोर उभो करूचो आणि त्या स्कोरच्या दबावाखाली श्री सातेरी मोर्ले संघाक अडकवायचो हे इरादो सुयश होमस्टे संघाचो. सलामीची जोडी स्ट्रायकर यांच्या दिशेन जयदीप आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन ऋषी माळी. जयदीप धानावडे पहिलो चेंडू जयदीपसाठी बॉलिंग मार्कवर गोपाळ गावस. आज गोपाळ गावस मैदानावर असा पण काल ह्या मैदानावरून आपण गोवा राज्यातल्या काही हिरवळीच्या मैदानांची आठवण काढलेली. त्यामध्ये कॅम्पाल ग्राउंड पणजी जिमखाना मैदान आणि त्याचबरोबर न्हावेलीम मैदानाचा आपण उल्लेख केलेलो. त्या न्हावेलीम ह्या गोवा राज्यातील न्हावेलीम या गावचो हे गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर गोपाळ गावस ज्याचं नाव असा. नुकतीच झालेली मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी त्या पाठोपाठ झालेली MGP ट्रॉफी सुद्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ज्यांनी गाजवली असं गोपाळ गावस बॉलिंग मार्कवर कोकण नाव एंड कडसून. दुसरं चेंडू गोपाळ गावसचो अतिशय सुंदर चेंडू डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी परत एकदा अपस्पिन प्रकारची गोलंदाजी खूपच सुंदर गोलंदाजी. गोपाळचा कौतुक करूचा तितक्या थोडा असा कारण गोपाळ ह्यो असो गोलंदाज असा एकाच ऍक्शन मध्ये दोन वेगवेगळे स्पिन एकाच टप्प्यावरचे दोन स्पिन त्याच्याकडे असतात आणि त्याच्या हाताच्या ऍक्शनवरसून हे स्पिन ओळखणं खूपच कठीण. असो गोपाळ गावस गोलंदाजीची सुरुवात धावसंख्या स्थिरावलेली फक्त 1 कारणांवर 2 चेंडू समाप्त. तिसरो चेंडू ऋषी माळीसाठी फटको सुंदर. कोकण नाऊ सुपर पॉवर प्लेचा षटक होता आणि कोकण नाऊ सुपर पॉवर प्लेच्या षटकात एक सुंदर फटको आखाड्याच्या पैलाडी चौकारासाठी. चौकारण्याची धावसंख्या स्थिरावली एका थापटावर 5 रन्सावर. मरीन ड्राईव्ह मालवण स्कुबा डायव्हिंगची स्पॉन्सरशिप या सामन्यासाठी मरीन ड्राईव्ह चौकार बघूक मिळालो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतात शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा इरादा होतो. शेवटच्या क्षणी चेंडू थोडंसं पुढे गेलो. आखूड टप्प्याऐवजी ओव्हर पिच चेंडू आणि याच्यावर अतिशय सुंदर स्वीप. धावसंख्या एका थापटावर 5 रन्सावर. ऋषी माळी खूपच सुंदर चेंडू. ऋषी माळीचो क्लोज विकेट किपिंग करणाऱ्या विकेट किपरसाठी एक सूचना असा जर तुमका हेल्मेट व्हाय असा तर हेल्मेट सुद्धा स्पर्धा अधिकारी बंटी केरकर यांनी उपलब्ध करून ठेवलेला असा. गोवा राज्यात कंपल्सरी असतं हेल्मेट आणि त्यामुळे तुमका सगळ्यांका हे सांगणं असं आमचा. पाचव्या चेंडूवर कमाल करून दाखवली गोपाळ गावसने. ऋषी माळी धोकादायक वाटणारा फलंदाज ज्यांनी आजच्या दिवसात अतिशय सुंदर सुरुवात केली तो ऋषी माळी तंबूच्या दिशेने परतलो. आज सुरुवात खूप सुंदर केलेली. सुयश होमस्टे संघान साई क्रिकेटर शिवोली संघाविरुद्ध अगदी सहज सामना जिंकलो. दुसऱ्या सामन्यात सुद्धा अतिशय सुंदर सुरुवात केलेली. रामेश्वर बॉईज आरोंदा संघाविरुद्ध खेळताना रामेश्वर बॉईज आरोंदा संघ तेव्हा अडचणीत होतो पण त्यानंतर सँडी कुंडेकरचा वादळ आणि सँडी कुंडेकरला साथ दिली. त्यानंतर गोलंदाजी करताना गौरेश कांबळीन तो सामनो रामेश्वर बॉईज आरोंदा संघ जिंकलो आणि थयत सुयश होमस्टे संघ थोडंसं अडचणीत येताना दिसलो. सुयश होमस्टे संघ ज्या संघात 2 खेळाडू असत कोल्हापूर जिल्ह्यातले 2 असत साताऱ्यामधले उर्वरित 8 खेळाडू असत इचलकरंजीचे. या खेळाडूंनी आज मैदानावर अतिशय सुंदर कामगिरी केली. महत्वाचे जे 2 गुण विजयाचे असतात ते कमावण्यामध्ये मात्र हे संघ थोडंसं अपयशी ठरलो. मैदानावर धावसंख्या स्थिरावली 1-5. इलायगोचे CEO इलायगोचे प्रमुख इलायगोचे सर्वेसर्वा जयवंत गावसाहेबांचा आवाज ऐकूया कमेंट्री बॉक्समध्ये. बादल जशी
तू मालवणी मालवणीतनं कॉमेंट्री करून पुऱ्या देशाचं लक्ष वेधलं, तसंच आमचाही प्रयत्न आहे की मालवणी शब्द इलैगो हा पुऱ्या देशभरात पोचवावा. मला इलैगो ह्या शब्दाबद्दल खूपच आकर्षण आहे, कारण इलैगो म्हणजे आम्ही प्रत्येकजण सांगतो की ज्यावेळेस आपल्या बायकोला आपण विचारतो, ते विचारते कुठे आहात हो, तर आम्ही सांगतो इलैगो राव. तो इलैगो आम्ही या ठिकाणी ऐकलं आणि या ठिकाणी मात्र षटकार मारतोय. ॲडमिशन षटकार एक उत्तुंग असा मिड विकेटच्या मिड ऑनच्या वरून जातोय आणि हा षटकार जातोय उत्तुंग असा आणि संघाची धावसंख्या या षटकारानिशी मात्र होते ती 11 धावा. 11 धावसंख्या, एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. फटको खूप सुंदर होतो आखाड्याच्या दिशेने. बघता बघता चेंडू आखाड्यावर, टांगा पलटी, घोडे फरार, षटकार, पावळेचा पाणी 5 टाक, डायरेक्ट चंद्रार. धावसंख्या 11 रन्सावर. हे आकडे सुद्धा मालवणी भाषेत वेगवेगळ्या पद्धतीनं सर सांगितले जातात. एका मालवणी भाषेत एक्क्याचो डबल गेम म्हटलं जातं. इंग्रजीत क्रिकेटच्या परिभाषेत एका नेल्सन फिगर म्हटली जातात, जी डिकी बर्ड सरांनी प्रसिद्ध केली. 1 बाद 11, अर्थात ही नेल्सन फिगर होती. 1 बाद 111, 2 बाद 222 कसोटीमधली नेल्सन फिगर. पण आज टेनिस क्रिकेटमध्ये मर्यादित 6 ओव्हरीत 1 बाद 11 हे का नेल्सन फिगर धरूक हरकत नाही. एक पहिलं षटकार सागरच्या बॅटमधून आणि त्यानंतर गोलंदाजीत बदल. या मैदानावर ह्या स्पर्धेतच 2 मॅन ऑफ द मॅच ज्यांनी आपल्या नावावर केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं अगदी छोटंसं गाव असा नेमळे, सावंतवाडी तालुक्यातलं, त्या नेमळे गावचं हे खेळाडू बघा, अरविंद नेमळेकर, ज्याचं नाव असा. एक युवा खेळाडू असा आणि अगदी कमी वयात ज्याने सिंधुदुर्गाची अनेक मैदानं गाजवली असो अरविंद नेमळेकर बॉलिंग मार्कवर. आणि गावसाहेब अगदी बरोबर सांगितलं, तर घरकारीन जेव्हा विचारता खय अडकलात, घराकडे येतात की नाही, तेव्हा आपण सांगतो इलायगो जरा रव, तेव्हा इलायगोची नक्की आठवण येतात. आणि इलायगोचे सगळेच जी मॉडेल असतात, कुर्ली असा, डबरो असा, कोकोनट असा, हे सगळेच बाई, बबलीसुद्धा, हे सगळे बाईक असल कोकणी शब्दांची आपण आठवण करून देणारे हे शब्द. आणि हे शब्द जशी मालवणी कॉमेंट्रीच्या माध्यमातून साता समुद्रावर जातात, तशीच या स्पर्धेच्या निमित्तानं इलायगोची बाईकसुद्धा साता समुद्रापार जातील. कारण 198 देशात यूट्यूबच्या माध्यमातून ह्या प्रक्षेपण असं, फक्त एक 5-6 देशात प्रक्षेपण नाही असा. कारण चायनात त्यांचा स्वतःचा यूट्यूब असा आणि काही कंट्री असतात, इस्लामिक कंट्री, ज्यामध्ये यूट्यूबवर बंदी असा. असे 4-5 जर कंट्री सोडले तर उरलेल्या सगळ्या देशांमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा, कोकण नाऊ, त्याचबरोबर इलायगो आणि ॲडमिशनसुद्धा साता समुद्रापार पोचताना. बादल, जसं तू म्हणालास की मालवणी भाषेला एक गोडी आहे, त्याचा एक छोटासा किस्सा मला सांगायला या ठिकाणी आवर्जून आवडेल. माझं एका साऊथ कोरियाबद्दल एका कंपनीबरोबर बोलणं चालू होतं. त्यावेळेस त्याने विचारलं की तुमच्या ब्रँडचं नाव काय आहे. त्यावेळेस मी त्यांना व्हॉट्सअपवर टाकलो की इलैगो हे शब्द प्रयोग तिथे झाल्याबरोबर त्यांनी लगेच सांगितलं इट साऊंड्स गुड. म्हणजे ही सगळी जी कमाल आहे ती मालवणी भाषेची आहे. जसं आणि मालवणी भाषेला एक वेगळी गोडी. यावेळेस मात्र थर्ड मॅचच्या दिशेने हा फटका जातोय आणि 1 धाव मिळते आणि एका धावे सकट संघाची धावसंख्या मात्र वाढते ती एका धावेने 13. 1 बाद 13 धावा. चांगली फलंदाजी करतात या ठिकाणी. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलेलं आहे ते या संघाने. आणि पुन्हा एकदा नेमळेकर आपल्या बॉलिंग मार्चवर उजव्या हाताने वंचांच्या डावीकडून या ठिकाणी त्याला खेळ या ठिकाणी उंच मारण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर असलेला हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण बॅटची आणि बॉलचा काही संपर्क आला नाही आणि निर्धाव असा हा चेंडू या ठिकाणी संपलेला आहे. पुन्हा एकदा जयदीपने यापूर्वी पहिल्या मॅचमध्ये 40 रन कुटलेले आणि 40 रन्साने एक मॅन ऑफ द मॅच जयदीपने आपलं नावावर केलं. पण त्यानंतर जयदीपची बॅट त्याच्यावर थोडीशी रुसली असं वाटायला लागली. पण ही बॅट लवकरच जयदीपवर प्रसन्न व्हायची आणि मैदानावर चौकार षटकारांची आतषबाजी जयदीपकडून बघूक मिळायची. सुयश होमस्टे संघासाठी ही सगळ्यांची अपेक्षा असतात. सुयशच्या पाठीराख्यांची अपेक्षा. धावसंख्या 13 रन्सावर धावसंख्या स्थिरावली 13 आणि बॉलिंग मार्कवर अरविंद नेमळेकर दुसऱ्या ओव्हरीचं 5वं चेंडू घेऊन कोकण नव एंडकडून फटको बघा, खूपच सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू. अपिश ड्राईव्ह बघूक मिळालो. मिड ऑफला क्लिअर करून, लॉंग ऑफला क्लिअर करून चेंडू इली लहर आणि केलो कहर. परत एकदा आकांड्या पार चौकार, मरीन डाईव्हचा चौकार, षटकार माफ करा, मरीन डाईव्ह षटकार, डायरेक्ट चंद्रार. षटकारनिशी धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. 19 धावसंख्या. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतलो, पण तत्पूर्वी मैदानावर सुद्धा बघूया. अरविंद परत एकदा बॉलिंग मार्कवर इनसाइट आउट कव्हर सीमारेषे क्लिअर करून बघता बघता चेंडू आखाड्याच्या पहिलाडी चौकारासाठी. चौकारनिशी धावसंख्या 23-23. अजून एक मरीन डाईव्ह चौकार. स्कुबा डायव्हिंगच्या क्षेत्रातला एक मोठा नाव असा मरीन डाईव्ह. अगदी आवर्जून कधीतरी स्कुबा डायव्हिंग करण्याची इच्छा झाली तर मरीन डाईव्हच्या स्कुबाचा आपण नक्की आस्वाद घ्या. ॲक्शन रिप्लेमध्ये बघा, पायांची हालचाल बघा, पण चेंडूच्या टप्प्यापर्यंत जाऊ शक्य नव्हता, त्यामुळे थोडंसं पाठी सरसावत रूम बनवली आणि कव्हर सीमारेषा क्लिअर केली. चौकार.
2 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या 23. आणि गावस साहेब जशी मालवणी भाषेतच एवढी गोडी आहे. मी गोव्यात कॅम्पाल मैदानावर कॉमेंट्री करताना एक हिंदी माणूस माझ्याजवळ इलो आणि माका हिंदीमध्ये त्यांनी सांगितलं की मुझे आपकी कमेंट्री काफी बढिया लगी, अच्छी लगी. माका वाटलं तो माझी जरा केंडी करता असं वाटतं, खेचता की काय. मी त्याला उलटा विचारलं, आप तो हिंदी बोल रहे हो, आपको मालवणी समझ में आती है क्या. तो माका त्यांनी स्पष्ट सांगितलं कि मुझे मालवणी नहीं आती, बोलने भी नहीं आती, समझ में भी नहीं आती, लेकिन जो प्रोनाउंस आप कर रहे हैं, जो मेरे कान में जो शब्द जा रहे हैं वो मुझे काफ़ी बढ़िया लगे और अच्छा लगा सुनने में. ये बात है हमारे मालवणी भाषे में ही गोडी असं आमच्या मालवणी भाषेत. खरोखरच तेव्हा म्हाका समजलं की बऱ्याच जणांका ज्यांका मालवणी समजणार नाही त्यांका सुद्धा मालवणी ऐकात रवांसारखी वाटतं. आणि ही सगळी गोडी आमच्या मालवणी भाषेची, आमच्या आजापंजांची ही गोडी हे गोडवो पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी लक्ष्मीनारायण माझ्यावर दिली आणि त्या जबाबदारीत मी थोडं तरी यशस्वी ठरले असं मला वाटायला लागलं. अर्थात ही जबाबदारी आता परत पुढच्या युवा पिढीकडे असा. बॉलिंग मार्कवर अजून एक युवा गोलंदाज गोपाळ गावस. अगदी बरोबर म्हणालास बादल. या मालवणी भाषेची जी गोडी आहे तसेच या मालवणच्या आपल्या सिंधुदुर्गातल्या सगळ्या याच्यात लोककलांचं विशेष वर्चस्व दिसतं, ते म्हणजे दशावतारामध्ये. या ठिकाणी मात्र उंच मारलेला चेंडू या ठिकाणी उंच असा जातो, झेल येतो मिडॉनच्या दिशेने आणि या ठिकाणी मात्र झेल बाद होतोय, गडी बाद होतोय. सागर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, लॉंग ऑनच्या दिशेने त्यांनी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण या ठिकाणी त्याचा फटका चुकला. ओव्हरपिच असा चेंडू होता हा, खोल टप्प्याचा चेंडू. मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र आपला गडी बाद आपली विकेट गमावतोय आणि संघाला एक मोठा धक्का बसतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी दुसरा फलंदाज या ठिकाणी मैदानात उतरतोय. गावसाहेब फटको खूप सुंदर होतं, पण शेवटच्या क्षणी फटको स्टिकर एरियाकडे कदाचित लागलो आणि त्यामुळे हवेत गेलो. मालवणी भाषेत सांगायचं तर करूक गेलो नरकासूर आणि तयार झालो संकासूर, ह्या मालवणी म्हणीची आठवण येली. धावसंख्या 23 रन्सावर. आणि जयदीप मात्र एका बाजून नांगर टाकून उभो असा. जशी नांगर टाकण्याचा महत्त्व काय असा ह्या कोकणी माणसाक माहिती असा, मच्छीमार समाजाक नांगर टाकण्याचं महत्त्व माहिती असतं. कारण समुद्रात जेव्हा आपण जातो तेव्हा नांगर जर आपलं योग्य जागी पडलो तरच ती बोट योग्य जागेवर राहता. ती नांगर टाकून कामगिरी करताना जयदीप धनावडे स्ट्रायकर यांच्या दिशेनं आतापर्यंत 6 चेंडूत 11 धावा. तोच जयदीप स्ट्रायकर यांच्या दिशेनं असा गोपाळचा चेंडू खेळण्यासाठी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होतो. बघता बघता चेंडू विकेटकीपरला बीट करून, शॉर्ट थर्डमॅनला बीट करून, फाईन लेगला बीट करून आखांड्याच्या पैलाडी मरीन ड्राईव्हचो चौकार बघूक मिळतलो. आणि या चौकारा बरोबरच इलायगोची बबली सुद्धा तुमका बघूक मिळतली. कॅमेऱ्यामध्ये बघा इलायगोची बबली, या बबलीच्या दिशेनं या बंटीचो प्रवास झालो. चौकारांची धावसंख्या 27 रन्सावर. गावसाहेब या बबलीचे जनक जे असतात, इलायगोचे जनक असतात आणि इलायगोचो CEO असतात. त्या CEO बद्दल सुद्धा खरोखरच तुमका सगळ्यांका ऐकताना अभिमान वाटलो. यंगेस्ट CEO ऑफ द इंडिया, 12 वर्ष फक्त वय असा रेवण गावस ज्याचं नाव असं. आणि रेवण शेवटच्या दिवशी या मैदानावर रेवण तुमका बघूक मिळतलो. त्या रेवणच्या संकल्पनेतली बाईक, जयवंत गावसाहेबांच्या संकल्पनेतली ही बाईक इलायगोची बबली स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात. बाईकच्या स्वरूपात 4 रन, धावसंख्या स्थिरावली 27. रन्स कसे येऊन देते, रन्स महत्त्वाचे असतात. गोपाळ गावसचा चेंडू खूपच सुंदर होतो. विकेट किपर बीट झालो या स्विच हिटच्या प्रयत्नावर. आता मात्र स्वीप खूपच सुंदर फाईन लेगच्या दिशेने. शॉर्ट फाईन लेग चेंडूच्या मागे असा फील्ड करतलो, थ्रो करतलो तोपर्यंत दुसऱ्या रनचा जो प्रयत्न आणि 2 रन्स पूर्ण झाले. धावसंख्या स्थिरावली 29-29. एक मोठी धावसंख्या अपेक्षित असताना सुयश होमस्टे संघाकडून, ज्या होमस्टे संघान एक सामना जो हातात असलेलो सामनो ऐन मोक्याच्या क्षणी सुयश संघाच्या हातातून निसाटलो, त्याची भरपाई करण्याचा इरादो असा. आणि त्या संघाच्या समोर श्री सातेरी मोरले संघ, दोघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असा. बघून असा वाटतं चेंडू आखाड्याच्या दिशेने प्रवास करता की काय. हॉलीबॉलच्या स्टाईलमध्ये खूपच सुंदर क्षेत्ररक्षण ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतात. हॉलीबॉलच्या मैदानावर जो स्मॅश जो असता, जो नेटच्या जवळ शूटरकडून जो शॉट बघूक मिळतात तो बघा. अगदी तसंच हॉलीबॉलच्या नेटला चाटून जाणारं शॉट जो असतं अगदी त्याची आठवण करून द्या. ग्रेट कॅमेरावर कोकणगावची टीम ही स्पर्धा कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवताना अतिशय सुंदर सेव्ह. नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवले. धावसंख्या स्थिरावली 31-31. आणि स्ट्रायकरांच्या दिशेने जयदीप धनावडे 9 चेंडू 15 धावा. जयदीप आतापर्यंत कामगिरी. जयदीप शांत असा. ही शांतता कदाचित वादळापूर्वीची शांतता असा की काय असो भास होऊचो. बॉलिंग मार्कवर गोपाळ गावस, नावेलिंग गामचो आणखी एक सुपुत्र. गावससाहेब तुमच्या आडनावाच्या जवळ जाणारो आणखी एक खेळाडू बॉलिंग मार्कवर असा गोपाळ गावस. पॉईंटच्या दिशेने कट आणि फिल्डरकडून झालेली चूक. 2 हातातून चेंडू गेलो.
एक साधो सोपो झेल ठराक शकलो असतो. गोपाळ गावस थोडंसं दुर्दैवी ठरलो. लाखाचे खाक आणि फिल्डरला पडलेला भॉक, मरीन डाईव्ह चौकार आणि या चौकारनीशी धावसंख्या स्थिरावली 35 रन्सावर. गवस आणि गावस ह्या आडनावात थोडंसं फरक असा. GAWS ॲक्शन रिप्लेमध्ये बघा फिल्डरकडून झालेली चूक आणि त्यानंतरचा चौकार. GAWAS गावस. ॲक्च्युली सिंधुदुर्गात आपण गवस अशा पद्धतीने प्रोनाऊन्स करतो, पण हेच गोव्यामध्ये आपण बघायला तर गावस गावस व त्यांचा एक अनुस्वार येतो. पण ते गवसच आहेत, पण ते गावस अशा प्रकारे त्यांचा अनुस्वार येतो. हा थोडासा फरक आहे. पण या ठिकाणी पुन्हा एकदा सुरेख असा मारलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. एक धावावर मात्र ते स्थिरावलेले आहेत. मगाशी तू म्हणालास बादल की ग्रेट कॅमेऱ्यावर मी काल घरी ऑफिसमध्ये असताना पाहत होतो एखाद्या इंटरनॅशनल मॅचचे ज्या पद्धतीने शूटिंग होतं, ज्या त्या पद्धतीचं स्टँडर्ड मला या कॅमेरावर कॅमेरा टीमकडनं मला खरंच या कॅमेरा टीमचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुकही या अनुषंगाने करावं असं मला वाटतंय. इलायगोचं टस्कर मैदानावर बघू मिळालं. दोडाबागच्या जंगलात काही वर्षापूर्वी टस्करने धुमाकूळ घातलेलो, पण ह्यो टस्कर बाईकच्या माध्यमातून बाईकच्या क्षेत्रात धुमाकूळ नक्की घालतलो. या बाईकबद्दल थोडासा ऐका आवडत सर. टस्कर म्हणजे ताकद असं त्याच्यामध्ये आम्हाला प्रेषित करायचं आहे. कारण ही गाडी जी आहे ती 400 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकते. आणि 400 किलो वजन मग कोणासाठी, तर हे जे छोटे व्यावसायिक आहेत, मग मत्स्य व्यावसायिक असेल, भाजी व्यावसायिक असेल, दुग्ध व्यावसायिक असेल, किंवा छोटे छोटे जे व्यावसायिक म्हणून स्वतःला सिद्ध करू शकतात, त्यांचा खर्च जो असतो तो वाहनाचा मोठा असतो, तो खर्च वाचवत असताना त्यांच्या व्यवसायात कशी प्रगती होईल या अनुषंगाने आम्ही टस्करची निर्मिती केली. आणि टस्कर निश्चितच यापुढे लोकांना आवडेल आणि छोट्या व्यावसायिकांसाठी ते वरदान ठरेल असं मला या ठिकाणी विशेष नमूद करायला आवडेल. 3 ओव्हरींचा खेळ समाप्त झालो. पहिल्या 3 ओव्हरीत धावसंख्या 36-36. मगाशी प्रकाश साळुंकेंची एक कमेंट दिलेली की कलमा लागली आंबे कधी येतले. साळुंके साहेब थोडीशी थंडी तरी पडाने, जराशी थंडी पडली काय हापूस आंब्याचं सीझन चालू होतलो. आणि देवगडसाठी गावळसाहेब जर तुम्ही गेलात तर तुमका कातरावर सुद्धा काजी दिसतात, हापूस आंब्याची कलमा दिसतात. बऱ्याच वेळा प्रश्न पडतात की कातरावर हे काजी कसे काय रुजले, कसे काय धरले आणि कसे काय फुललेत. रिव्हर्स स्वीप बघा, स्विच हिट बघा, पॅरलल षटकार बघूक मिळालो असं वाटतं. बघा पंचांचो इशारो षटकाराचो, टांगा पलटी, घोडेफरार षटकार, मरीन डाईव्ह षटकार, स्पर्धेतलो षटकार क्रमांक 133. अतिशय सुंदर फटको बघितलो जयदीपच्या बॅटमधून. 12 चेंडूत 26 धावा जयदीपची कामगिरी. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो अगदी सहज रिव्हर्स स्वीपचा फटको, स्विच न करता मारलेलो हे फटको होतो. पॅरलल 6 डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पहिला आडी. धावसंख्या स्थिरावली 42 रन्सावर. बादल तू म्हणालास की देवगडच्या कातळावर आपण आंब्या कलमाच्या बागा बघतो, आंब्या काजूच्या बागा बघतो. ही सगळी आहे ती मालवणी माणसाची मेहनत आहे. आणि मालवणी माणूस हा खरा म्हणजे मेहनतीसाठीच प्रसिद्ध आहे. फक्त तो कोणाच्या फंदात नसतो. पण ही मालवणी माणसाची ताकद आहे ती आम्ही या टस्करमध्ये, इलायगोच्या प्रत्येक वाहनामध्ये, उद्या कुर्लीमध्ये सुद्धा आम्ही देण्याची प्रयत्न केलेला आहे. अगदी बबली सुद्धा तशीच आहे. बबली म्हणजे आता तू विचारशील बबलीचं नाव आम्ही कसं ठेवलं, तर बबली ही प्रत्येक घरामध्ये असते. जी छोटी मुलगी तिला आम्ही अगदी आवडीने प्रेमाने बबली म्हणून हाक मारतो. आणि तशीच आमची इलायगोची बबली सुद्धा प्रत्येक घरामध्ये जाईल अशी आमची अपेक्षा आहे आणि ती प्रत्येकाला आवडेल. या दरम्यान अरविंद गवसचो अतिशय सुंदर ऑफब्रेक चेंडू बघूक मिळालो. अरविंदचो टिपिकल ऑफब्रेक असा हो, ऑफस्टमच्या बरोच बाहेर चेंडू टाकता, बघून वाटलेलो चेंडू वाईट जाता की काय. शेवटच्या क्षणी चेंडू आतमध्ये येतलो. म्हणजे जसे इलायगोचे बाईक योग्य वेळी योग्य वळणा घेतात, अगदी तशीच योग्य वळण घेणारी गोलंदाजी अरविंद नेमळेकरची. धावसंख्या 43-43. अजून एक स्विच हिट बघूक मिळालो फाईन लेगच्या दिशेन. फिल्डरला बीट करून बघता बघता चेंडू पोहोचलो अगदी सुसाट सीमारेषेच्या दिशेन चौकारासाठी. अजून एक मरीन डाईव्ह चौकार आणि ह्या चौकारनिशी धाव फलक वेगानं उसळी घेताना 47 रन्सावर 47. सुयश होमस्टे आता मात्र एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना एक सुंदर कामगिरी आतापर्यंत. पहिल्या 2 सामन्यात ऐन मोक्याच्या क्षणी सुयश होमस्टेकडून सामनो एक हातातून निसटलो. त्याची भरपाई करण्याचा इरादो असा. जी गोलंदाजी भक्कम म्हणून आपण कौतुक केला संपूर्ण स्पर्धेत श्री सातेरी मोर्ले संघाची, तो श्री सातेरी मोर्ले संघ ऐन मोक्याच्या क्षणी सामन्यावर थोडीशी पकड, थोडीशी ढिली झाली असा वाटायला लागला. अरविंदच्या पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार. भूषण स्ट्रायकर यांच्या दिशेने पहिल्याच चेंडूवर चौकार भूषणचो. स्वीप बघा परत एकदा, बैठक शॉट डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. इली लहर आणि केलो कहर आखांड्याच्या पहिलाडी चेंडू जाऊन पोचलो डायरेक्ट चंद्रार. पावळेचा पाणी 5 टाक
आणि या षटकारनिशी धावसंख्या अर्धशतका पार 53 रन्सवर 53. सुयश होमस्टेसाठी टाळी नक्कीच वाजवूया. परत एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये बघा, बैठक शॉट षटकार अर्धशतक फलकावर लागला सुयश होमस्टे संघाचा. आता मात्र थोडीशी चिंता वाढवणारी गोष्ट श्री सातेरी मोरली संघासाठी, ज्या संघानं आज सुंदर सुरुवात केली तो मोरले संघ आता मात्र थोडंसं अडचणीत येताना दिसाक लागलो. चौथ्या ओव्हरीतच धावसंख्या 53 रनचा. हलकेच डाईव्ह केलो कव्हरच्या दिशेने. गावसाहेब, ह्या क्रिकेट एका सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जातं, कारण बऱ्याच वेळा आपण बघतो एक षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात बॅटर बाद होता, पण या ठिकाणावर मात्र अतिशय चांगली कामगिरी भूषणची. षटकार मारल्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट, जे का सेन्सिबल क्रिकेट म्हटला जाता. रन्स तिरावले 54, 54. पुढचा चेंडू अरविंद नेमेळकर. अपस्टमच्या बरोच बाहेर चेंडू होतो. कदाचित हा चेंडू अपस्टमच्या दिशेने मारलो असतो, बाहेर मारलो असतो तर थोडे जास्त रन मिळाले असते, पण स्वीप डीप स्क्वेअर लेग वरसून शॉट मिड विकेटपर्यंत फिल्डर येतात तोपर्यंत फक्त 1 रन. धावसंख्या 5 डबल गेम. जयदीप स्ट्रायकर यांच्या दिशेने 4 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त आणि पहिल्या 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या 55 रन्सवर 55 फॉर 2 आफ्टर द एंड ऑफ 4th ओव्हर. मगाचा सामना बघला तर अगदी कमी स्कोरचा सामना झाला होता, पण यावेळेस मात्र एक मोठ्या स्कोरच्या दिशेने संघ आघाडी घेताना एक मोठे फटके मारतायत. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करताना या संघाचे दोन्ही फलंदाज करत आहेत. गोलंदाजी जो सुरेख आहे, पण त्याच सुरेख अशा गोलंदाजीवर त्यांचा जो क्रिकेट आहे, क्रिकेटची जी लेवल आहे ती अतिशय उंचावताना अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतायत ते या ठिकाणी. सुयश होमस्टे मालवण. गोलंदाजीत अरविंद नेमेळकर आणि गोपाळ गावस थोडेसे निष्प्रभ ठरल्यानंतर आता मात्र जबाबदारी सुयश होमस्टे संघाची बघूया. सर्वेश नाईक अजून एक खेळाडू ज्यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष चषक गाजवलं, असं सर्वेश बॉलिंग मार्कवर. सर्वेशकडून मोठी जबाबदारी असं सर्वेशच्या खांद्यावर बॅटिंग आणि बॉलिंग असो अष्टपैलू कामगिरी करण्यात माहीर खेळाडू. सायकरांच्या दिशेने 14 चेंडू 28 धावा. जयदीप धनावडे एक मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसात. आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने भूषण. धावसंख्या 55, 55. 5व्या ओव्हरीची सुरुवात. बॉलिंग मार्कवर सर्वेशचं पहिलो चेंडू. खराब चेंडू, आखोटप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून चेंडू आखाड्याच्या पहिला आडी. परत एकदा षटकार, मरीन डाऊ षटकार क्रमांक 135. 135वा षटकार संपूर्ण स्पर्धेतलो. षटकारनिशी धावसंख्या 61. गावसाहेब, पहिल्या दिवशी हायेस्ट स्कोअर बघितलेलो आपण 90 रन्सांचो. दुसऱ्या दिवशी सुद्धा हायेस्ट स्कोअर बघितलो 90 रन्सांचो. आज प्रतीक्षा होती सांघिक शतकाची. बरेच संघ थोडेसे जवळ जातात असं वाटलं, पण त्यानंतर थोडे मागे येले. या सामन्यात बघूया अजून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या स्थिरावली 61 रन्सावर आणि बॉलिंग मार्कवर सर्वेश नाईक जयदीपसाठी. उडालेलो कारंजो, फिल्डर चेंडूच्या खाली आणि वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. गावसाहेब, ह्यो फटको खूपच बदनाम असा ह्यो फटको. मरीन डाईव्ह विकेट बघूक मिळालो. जयदीप तंबूच्या दिशेने येताना माका माहिती नाही जयदीपला मालवणी किती कळता, पण मग जयदीप मालवणी भाषेत ह्या फटक्याक वेगवेगळे म्हणी असत. केला तुका आणि झाला माका. रिव्हर्सिप म्हटल्यानंतर उडालो तर कावळं, बुडालो तर बेडूक. संडी कुंडेकरच्या भाषेत सांगायचं तर लागलो तर तीर नाहीतर फकीर. आणि अस्सल मालवणी एक म्हणा, मराच्या ढोराक चराचे वडी आणि वल्या सुक्या जीवाक वलो बिबो. या फटक्यानंतर मला पहिलं T20 वर्ल्ड कपची आठवण येते. शेवटच्या सामन्यात जो पाकिस्तानच्या कप्तानाने मारलेला फटका आणि जाऊन स्थिरावलेला जो सुशांत श्रीसंतच्या हातात आणि त्यावेळेस भारत पहिला वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप जिंकला होता. अगदी तशाच पद्धतीने हा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो यावेळेस मात्र पुन्हा एकदा तो बाद झाला. आणि यावेळेस मात्र पॉईंटच्या दिशेने हा चेंडू जातोय, सीमारेषेच्या दिशेने. त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय या ठिकाणी सुयश होमस्टेचा संघ. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र वाढते ती 65 धावावर. आणि रिव्हर्सिपचं किंवा स्विचिटचं फटको असाच तसं जर तुमचं लागलं तर तुमचा कौतुक होतला, आणि जर फसलो तर मात्र तुमका शिव्यांची वाखोली वाहिली जातली. पण जयदीप धनावडेची सुंदर कामगिरी. जयदीप बाद झालो, पण बाद होण्यापूर्वी सगळी कामगिरी मात्र चोख बजावली. फक्त 16 चेंडू जयदीप खेळलो, यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार आपण बघितले. आणि ह्या सगळ्याच्या जोरावर जयदीप धनावडेची कामगिरी होती फलंदाजी करताना. अतिशय सुंदर. स्ट्रायकरांच्या दिशेने जावेद सिद्दी, नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने भूषण. धावसंख्या 64.
इनसाइड आउट, कव्हर सीमारेषेच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आणि वळ्यात जाऊन पडलेलं चेंडू लागला अजून या कलाम. जी धावसंख्या 90-95 दिसा होती ती धावसंख्या आता मात्र धावसंख्या एक लगाम घातलो. मालवणी भाषेत एखादं फुटलेलो बांध जसं होत असतं अगदी तशी धावसंख्या होती पहिल्या 4 ओव्हरीत, पण 5व्या ओव्हरीत तो त्याका बांध परत एकदा दुरुस्त केल्यासारखं वाटायला लागलो. गावसाहेब मालवणी मुलखात दशावतार नाटकात लय फेमस असतात आणि सध्या जत्रेचं सीझन चालू असं अशा जत्रेत एक राक्षस असतात दशावतार नाटकात आणि त्याका अमरत्वाचा वरदान असता. आज बरेच जेव्हा सकाळच्या कालच्या दिवसात बरीच मिसफिल्डिंग बघितले तेव्हा त्या अमरत्वाच्या वरदानाची आपण सगळ्यांना आठवण येली. अगदी तसंच एक अश्व सुद्धा असता जो अश्वमेध यज्ञासाठी सोडलेलो असता आणि तो अश्वमेध यज्ञाचो अश्व चौफेर उधाळलेलो असता. अगदी धावसंख्या सुद्धा तशीच पहिल्या 4 ओव्हरीत उधाळलेली होती, पण त्याका लगाम घातलो 5व्या ओव्हरीत सर्वेश नाईकने. 5 चेंडूत फक्त 9 रन्स खर्च. बादल, कोकणातल्या पावसाचं पण तसं धो 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 पाऊस लागतो आणि अचानक तो थांबतो आणि अचानक थांबल्यानंतर नवीन माणूस जर कोकणात कोणता आला तर त्याला समजत पण आहे 10-15 मिनिटापूर्वी या ठिकाणी धो धो पाऊस झालेला आहे. अगदी तशीच स्थिती या ठिकाणी मैदानावर दिसते. अगदी धो धो पाऊस पडत होता, पण या ठिकाणी एकदम 1-2 विकेट पडल्यानंतर परत एकदा सगळी स्थिती अशी वाटते की आता 10वा येणं कठीण होतंय पुन्हा एकदा बादलकडे. शाहरुख स्ट्रायकरांच्या दिशेनं शाहरुखसाठी सुंदर चेंडू सर्वेश नाईकचो, ज्या सर्वेशचा आपण कौतुक ऐकला कॉमेंट्री बॉक्स मधून. धावसंख्या सिरावली 64, 64 फॉर 4 आफ्टर द एंड ऑफ 5th ओव्हर. शेवटच्या ओव्हरीचो खेळ शिल्लक. जाऊया कमेंट बॉक्ससाठी. कमेंट बॉक्समध्ये तुमच्यासाठी प्रश्न असा, किती स्कोर होऊ शकता या मॅच मध्ये? फायनलचा स्कोर किती होऊ शकता? कमेंट बॉक्स मध्ये तुमच्यासाठी प्रश्न असा, किती स्कोर होऊ शकता ह्या मॅच मध्ये? स्कोर किती होऊ शकता यासाठी कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. धावसंख्या स्थिरावली 64. शेवटच्या ओव्हरीची गोलंदाजी बॉलिंग मार्कवर साईश झोरेचा. साईश झोरेन यापूर्वीच्या सामन्यात अतिशय सुंदर कामगिरी केली, आपल्या संघात सामना जिंकून देण्यात महत्वाची फलंदाजी केली. आज गवस साहेबांका सूर गवसलो अशी कमेंट आहे. गवस सर, तुमच्यासाठी खूप दिवसांनी तुमका कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बघितल्या त्यामुळे तुमच्यासाठी कमेंट. मैदानावर चौकार बघूक मिळालो आणि ह्या चौकारानिशी धावसंख्या 68, 68. जवळजवळ 10 वर्षानंतर कॉमेंट्री करतोय. माझ्या माहितीप्रमाणे 10 वर्षानंतर पुन्हा एकदा खेळपट्टीवर उतरलो नाही, पण कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा सुरुवातीला काही अडचणी असतात, कारण शब्दांचा आपल्याकडे संचय असतो, तो संचय कुठेतरी हरवलेला असतो आणि तो संचय पूर्ण मिळवण्यासाठी जसं एखाद्या फलंदाजाला नेटमध्ये प्रॅक्टिस करावी लागते तशी सुद्धा मला इथे प्रॅक्टिस करण्याची गरज आहे असं मला पुन्हा एकदा वाटायला लागलंय. कमेंट बॉक्समध्ये प्रश्न तुमच्यासाठी, किती स्कोर होऊ शकता? 70+ की 80+? कमेंट द्या लवकर कमेंट बॉक्समध्ये. परत एक बैठक शॉट मारण्याचा होतो प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. साईश खूप सुंदर गोलंदाजी. पहिल्यांदा सर्वेश नाईकची सुंदर गोलंदाजी आपण बघितली आणि अगदी तशीच चांगली गोलंदाजी जखडून ठेवला साईश नाईकने आतापर्यंत. तरी बघूया काय साईश, पुढचे चेंडू तुझ्याकडून मोठी कामगिरी अपेक्षित. धावसंख्या 68, 69, 69. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. किती होतो स्कोर? 70+ की 80+? गौरव, 80+ तर नक्कीच होतो, 70+ तर नक्की होतो. सगळ्यांचेच कमेंट माका वाटतं 80+ साठी येतले. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर जोपर्यंत गोपाळ येतात फील्ड करता तोपर्यंत 1 रन. धावसंख्या स्थिरावली 70. गावसाहेब, आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट अभिमानानं ऐका. सिंधुदुर्गात काही अगदी मोजके संघ असत, जर एकेका गावाचा संघ उतरलो तर प्रत्येक गावाचा संघ उतरता, पण एकाच आडनावाचे 11 खेळाडू आणि एकाच गावातले उतरा असा जर सांगला तर किती संघ उतरतील? ह्यो एक मोठा प्रश्न असता की एकाच गावातलो आणि एकाच आडनावाचे सगळे खेळाडू होय अशी जर अट घातली तर किती संघ उतरतील? गोपाळ गावसच्या दिशेने चेंडूचा प्रवास, मिड ऑन खेळाडू चेंडूच्या मागे असा फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत 2रा रन आणि ह्या 2 रन्सांशी 4थो चेंडू समापलो. धावसंख्या 72 रन्सावर 72. धावसंख्या 72, 72. बदल, तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला निश्चित आवडेल. आपल्या गावामध्ये, आपल्या सिंधुदुर्गामध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीमध्ये, प्रत्येक शेतामध्ये म्हणजे वापल्यामध्ये क्रिकेट खेळलं जातं आणि त्या वाडीमध्ये त्याच आडनावाची जवळजवळ बहुधा सगळीच लोकं असतात. त्यामुळे एका गावात म्हणलं तर 4-4 संघ तुम्हाला एकाच आडनावाचे मिळू शकतील आणि तेही त्याच गावातले आणि तेही तुल्यबळ असतील असं मला वाटतं. आणि हे तुल्यबळ संघ मी वेगवेगळ्या गावामध्ये खेळताना पाहिलेले आहेत. धावसंख्या स्थिरावली 72 रन्सावर. आखूट टप्प्याचा चेंडू विकेट किपरच्या हातातून चेंडू निसाटलो. धावचित करण्याची संधी सुद्धा निसाटली. 1 रन मिळालो. धावसंख्या स्थिरावली 73. पण तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर खेळताना अगदी मोजके संघ आम्ही बघितले एकाच गावातले एकाच आडनावाचे. त्यामध्ये यंग बॉयज
कांदळगाव संघ असा ज्यामध्ये सगळे कदम आडनावाचे खेळाडू असतात. माऊली कास संघ सध्या खेळतात. सगळेच्या सगळे खेळाडू पंडित हे आडनावाचे आणि तसंच असा न्हावेलीम संघ, गोव्याच्या न्हावेलीमचा संघ जे सगळे गावस असत, सगळे गावस एकाच आडनावाचे. अगदी काही खेळाडू शेवटचा चेंडू होतो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांचो इशारो इलो, ओव्हरीची झाली सांगता. निर्धारित 6 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त आणि आजच्या दिवसातला शेवटचा सामना होतो. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे. या पर्वातलो तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातलो शेवटचा सामना. टॉस जिंकलो सुयश होमस्टे संघाने. टॉस जिंकून घेतली बॅटिंग आणि बॅटिंग घेतल्यानंतर पहिल्या 6 ओव्हरीत एकूण धावसंख्या स्थिरावली 73 रन्सावर. 73 रन्सावर धावसंख्या स्थिरावली. सुयश होमस्टे संघाची 74 रन्सांचा पाठलाग. या 74 रन्सांचा पाठलाग करून श्री सातेरी मोर्ले संघ आजच्या दिवसातलो क्वालिफाय होणारो पहिल्या क्रमांकाचा संघ ठरता की सुयश होमस्टे संघ या 73 बचाव करून आजच्या दिवसातलो एक टाय ब्रेकरचा सामना आपल्या सगळ्यांना दाखवतो. हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर समीर पांढरे आणि त्यांच्या साथीन प्रदीप देऊलकर. धन्यवाद बादल जी मला कॉमेंट्री करण्याची या ठिकाणी संधी दिला त्याबद्दल कोकण नावचे आणि बादलचे विशेष आभार मानतो. खूपच आवडलंय या ठिकाणी बोलताना आणि या बोर्डिंग ग्राउंडवरचा थेट लाईव्ह कॉमेंट्री करण्याचा एक अनुभव वेगळाच आहे. धन्यवाद कोकण नाव. धन्यवाद धन्यवाद. निर्धारित 6 षटकं 74 धावांचं आव्हान केवळ एका संघासाठी नव्हे तर तीनही संघासाठी महत्त्वपूर्ण असा हा सामना ठरेल. कारण जर सुयश संघ या ठिकाणी विजयी झाला तर तिन्ही संघांचे गुण हे 4-4 असे राहतील. त्यामुळे टायब्रेकरचा जो नियम पहिल्या दिवशी आपण अनुभवला तो थरार आज तिसऱ्या दिवशी अनुभवू शकतो. आणि जर या ठिकाणी मोर्ले संघाने विजय मिळवला तर आरोंदा संघ हा सरळ थेट पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकतो. म्हणजे केवळ एका संघाचं नव्हे तर 3 संघांचं भवितव्य या महत्त्वपूर्ण अशा आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीवर अवलंबून 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. निर्धारित 6 षटकांचा खेळ म्हणजे 36 चेंडूंचा. ज्या फलंदाजांनी आत्मविश्वासाने फलंदाजी केली त्या फलंदाजांना आता अपेक्षित साथ गोलंदाज व क्षेत्ररक्षक यांची मिळणं आवश्यक हे सुयश होमस्टेच्या दृष्टिकोनातनं. तर दुसऱ्या बाजूनं पहिल्या सामन्यामध्ये बलाढ्य आरुंदा क्रिकेट संघाला पराभवाचं पाणी पाजलं. त्यानंतर साई शिवोलीम गोवा क्रिकेट संघालाही नतमस्तक करण्यात प्रवृत्त केलं. सलग 2 विजय मिळवले. दिमाखात पुढील फेरीसाठी आपण पात्र ठरू शकतो असा सावधगतीचा इशारा प्रतिसंघाने दिला. त्या सातेरी मोर्ली क्रिकेट संघासमोरही या ठिकाणी 74 धावांचं निश्चितपणे लक्ष हे ठेवलं जात आहे. अनेक मान्यवरांचे कमेंट्स बॉक्सच्या माध्यमातून आम्ही अनुभवतोय. खेळाडूंनाच नव्हे तर या ठिकाणी जे समालोचन आपण ऐकतोय त्या समालोचकांनाही या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे उल्लेखनीय अशी कामगिरी आमचे मित्र जे यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत ते कोकण नाऊ या चॅनलवरनं करताना दिसत आहेत. दोघामार्गचा सुपुत्र मात्र एका मोठ्या स्टेजवर आपल्या संघाची भवितव्य आपल्या खांदे घेत या ठिकाणी फलंदाज पांडुरंग चिरमुले तर दुसऱ्यापासून साईश जोरे हा डावकुऱ्या हाताचा शेलदार फलंदाज. ही फलंदाजांची जोडगोळी या ठिकाणी ही सातेरी मोर्ले क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना मैदानावर तर गोलंदाजीसाठी गोलंदाज जावेद आपल्या बॉलिंग मार्कवर हा दिसतोय. च्या कोकण नाऊ चॅनलच्या संकल्पनेतनं ही क्रिकेट स्पर्धा आपण या मैदानावरनं पाहतोय. अतिशय सुरेख अशी स्पर्धा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्या कोकण नाऊ चॅनलनं कला क्रीडा क्षेत्रात एक अग्रगण्य अशी भरारी घेतली आणि त्याचंच ज्वलंत प्रात्यक्षिक म्हणजे ही कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पर्धा. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा झाला होता.
पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. तो फलंदाज पांडुरंग याच्याकडनं प्रयत्न असफल ठरतोय, कारण स्वाभाविक आहे प्रयत्न करणं. पहिलं षटक हे कोकण नाऊचं सुपर ओव्हर षटक, ज्या षटकामध्ये आपण सर्व खेळाडू सर्कलमध्ये अनुभवतोय. परत गोलंदाज जावेद सज्ज, आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी चकला जातोय. गुडलेन स्पॉटवरनं चेंडू उसळी घेतोय, वाईडची दाद मागतोय तो फलंदाज चिरमुले. मतलब पंच सांगतायत की चेंडू मारण्याजोगा होता, चेंडू तुझा टप्प्यात होता, फटका मारण्याचा अंदाज तुझा चुकतोय, त्यामुळे गोलंदाजाच्या खाती एका वैध चेंडूची मी गणना करतोय. पुढे सरसावतोय, पददलित दर्शवतोय, हवेमध्ये फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मात्र दुर्दैव क्षेत्ररक्षकाचं, दुर्दैव या ठिकाणी साईश होम्सचे क्रिकेट संघाचं, की हा झेल सुटतोय, जीवनदान प्राप्त होतंय ते पांडुरंग चिरमुलेला व एकेर धावेने या ठिकाणी खातं हे खोललं जातंय. उत्सुकता ही शिगेला पोहोचते, कोणता संघ विजयी ठरेल आणि त्याच उत्सुकतेत प्रेक्षकांचं मत आजमावण्यासाठी कोणता संघ विजयी ठरेल याचा पोल ओपन झालाय आणि प्रेक्षक वर्ग मात्र निश्चितपणे या ठिकाणी पोलवर आपली मतं मांडताना दिसत आहेत. सुयशच्या बाजूनं 41% लोकांनी, तर सातेरी मोरलीच्या संघाच्या बाजूनं 45% लोकांनी या ठिकाणी आपलं मत आजमावलंय. तर सुपर ओव्हरला हा सामना होईल असे 13% प्रेक्षक वर्ग हे सांगतायत. फटका फसतोय, अंदाज चुकतोय, चेंडू निर्धाव गणला जातोय. सुपर ओव्हरमध्ये कशा रीतीनं गोलंदाजी करावी याचे धडे आपल्या सहसाथीदारांना किंवा उर्वरित संघाला देताना गोलंदाज जावेद देतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तोच जावेद आपल्या समोर येतोय. षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी समोर आहे साईश. यावेळी परत एकदा साईशचा अंदाज हा चुकतोय. वारंवार या ठिकाणी मोठे फटके मारण्यात असमर्थता प्राप्त होते आणि हीच फलंदाजांची असमर्थता गोलंदाजी करणाऱ्या संघाचा हुरूप वाढवताना दिसते. स्पर्धेची उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली दिसते आणि दुसऱ्या बाजूनं मात्र निश्चितपणे या ठिकाणी गोलंदाजी करणारा संघ वरचढ ठरतोय. याही वेळी फटका हवेमध्ये राहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्याचा प्रयत्न, चेंडूपासून बराच दूर अंतरावर क्षेत्ररक्षक राहतोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुहेरी धावेत त्याचं रूपांतर हे सहजगत्या होते. 2 धावा साईश जोरेच्या खाती, ज्या 2 धावांनी तो स्वतःचं खातं खोलतोय. पहिल्या सुपर ओव्हर कोकण नाऊ सुपर ओव्हर षटकाची सांगता होते व ज्या षटकामध्ये फलंदाजांवर अंकुश लगावण्यात बऱ्यापैकी गोलंदाज जावेद हा यशस्वी ठरतोय. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे तो सातेरी मोरली क्रिकेट संघाला आणि 74 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज बिनबाद 3 अशी संथ सावध सुरुवात ही श्री सातेरी मोरली क्रिकेट संघाची. कोरोना महामारीच्या काळात प्रथमतः दशावतार महोत्सव, त्यानंतर भजन कीर्तन महोत्सव, त्यानंतर डबलबारी असे कला क्षेत्रातील अनेक गुण या उपकृत केल्यानंतर त्यानंतर तब्बल 130 भजनी मंडळांना एकत्र आणत श्रावणी मेळाचा महाकुंभ मेळा ज्या कोकण नाऊ चॅनलनं भरवला, त्या महाकुंभ मेळ्याला जो प्रेक्षकांचा अलोट असा प्रतिसाद मिळाला, त्यामुळेच या ठिकाणी जिद्दीनं हुरूपीनं संकल्प सोडला जातोय कोकण नाऊ चॅनलच्या वतीनं की पुढील वर्षी होणाऱ्या श्रावणी भजनी मेळ्यात तब्बल 250 किंवा त्याहूनही स्पर्धक संघांना समाविष्ट हे केलं जाईल. फटका फसतोय, अंदाज चुकतोय, बराच वेळ चेंडू हवेत राहतोय, यष्टीरक्षक साधा सोपा झेल टिपतोय व मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा पांडुरंग चिरमुलेचा अखेर प्रयत्न राहतोय व कोणतीही मोठी दखल न घेता, कोणतेही मोठे फटके न टोलवता संघ साथीदारांना तो नैराश्याच्या खाईत लोटतोय व मरीन ड्राईव्ह मालवण विकेट या ठिकाणी प्राप्त होते गोलंदाज भूषण गाळे याच्या खाती. तर पहिली सफलतेची नोंद होते ती सुयश होम्सटे क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं. उत्सुकता ही क्षणाक्षणाला शिगेला पोहोचते, कारण या सामन्यावर तब्बल 3 संघांचं भवितव्य हे अवलंबून या 3 संघापैकी एका संघाला नशिबाची साथ मिळेल तर दुसरा संघ पात्र ठरवण्यासाठी मात्र टाय ब्रेकरच्या नियमावली ही अवलंबण्यात येईल आणि ती वेळ येऊ नये अशी प्रार्थना आरोंदा संघाचे समर्थक करत असतील. तर दुसऱ्या बाजूनं सुयश होम्सटे क्रिकेट संघाला जी उपलब्धता प्राप्त झाली आहे त्या उपलब्धतेचं सोन्यात परावर्तित करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक गोलंदाज हे सुयश संघाच्या वतीनं करताना दिसत आहेत. दुसरं षटक हे प्रगतीपथावर गोलंदाज भूषण आपल्या बॉलिंग मार्कवर, नवीन फलंदाज घेतोय तो रंजन केणी, एक शैलीदार असा खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रंजन केणी मैदानावर.
आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू बॅटची अंदुकशी कर घेतोय, यष्टीरक्षक झपकन तत्परतेने चेंडूवर पोहोचतोय, पवित्रा घेतोय तो फेक करण्याचा, मात्र त्याहूनही सुरेख वाखाणण्याजोगं रनिंग बिटवीन द विकेट एकेर धाव साईशच्या खाती जमा करण्यास मदत करते, ज्या एकेर धावेने धावफलक मंद गतीने पुढे सरकतोय तो 4 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. रंजन केणी याचा नावलौकिक हा उच्च कोटीचा, मात्र प्रतिभा त्याला सिद्ध करावी लागेल आणि ती प्रतिभा सिद्ध मी करणार या इराद्यानं तो सज्ज होतोय गोलंदाज भूषण याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू शेवटपर्यंत पाहतोय, केवळ हलकीच दिशा दिली जाते, एकेर धाव घेतली जाते, फेक ही वायफळ होते आणि हीच वायफळ फेक पथ्यावर पडते, रंजनच्या पथ्यावर पडते. ती श्री सातेरी क्रिकेट संघ मोर्ले संघाच्या, ज्या ठिकाणी केवळ एकेरी धावेवर त्यांना समाधान मानावं लागलं असतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुरेख, मात्र एक फेक चुकीची आणि त्याचंच रूपांतर होतंय ते दुहेरी धावेत, ज्या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 6 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. 74 धावांचा पाठलाग करायचोय तो निर्धारित 6 षटकात. परत एकदा भूषण राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. हा चेंडू मधल्या यष्टीवरचा सुरेख असं पूर्वानुमान, चेंडू पाहिल्यानंतर चेंडूवर प्रहार करतोय तो अर्थातच फलंदाज रंजन केणी. आवश्यक असलेला श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं महत्वपूर्ण हा मरीन ड्राईव्ह चौकार रंजन केणीच्या खाती जमा होतोय. पर्यायानं 4 धावा जमा होत आहेत त्या सातेरी मोर्ले क्रिकेट संघाच्या खाती व या 4 महत्वपूर्ण धावांनी दुहेरी आकड्यात परावर्तित होते त्यांची धावसंख्या ही तब्बल 10 एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. भले मोठे चषक आपण पाहू शकता. औचित्य कोकण नाऊ प्रीमियर लीग पॉवर्ड बाय ॲमिशन, को पॉवर्ड बाय इलायगो बाईक यांच्या संयुक्त विद्यमानं. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कटचा फटका मारायचा होता, मात्र गुडलेन स्पॉटवर चेंडू पडतोय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू झपकनवर येतोय. अंदाज पूर्णतः चुकीचा ठरतोय तो रंजनचा. बाकीचे सोपस्कार हे यष्टीरक्षकाद्वारे पूर्ण होत आहेत. एका निर्धाव चेंडूची सांगता होते व एका निर्धाव चेंडूसह आपल्या पहिल्या षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाज भूषण, उंचपुरा असा गोलंदाज 10-12 पावलांच्या रनअपसह पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या असा फटका, ज्यावेळी चेंडू व फळी यांचा संगम झाला होता. निश्चितपणे षटकाराचा शिक्का हा बसला होता. पंच औपचारिकता पूर्ण करतायत. मरीन ड्राईव्ह उत्तुंग षटकार रंजन केणीच्या खाती जमा होतोय. 6 धावा जमा होत आहेत मोर्ले क्रिकेट संघाच्या खाती. यावर शिक्कामोर्तब होते व या षटकारानं दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 74 या विजयी उद्दिष्टाचा पाठलाग करताना श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघ समोर आहे संघ तो सुयश होमस्टे मालवण. रंजन केणी याच्यावर पूर्णतः भवितव्य अवलंबून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण सातत्यपूर्ण कामगिरी रंजन केणी करताना दिसतोय या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 2 सामन्यामध्ये त्यांनी दखल घेण्याजोगी अशी कामगिरी, आणि याही सामन्यात मी माझ्या संघसाथीदारांना नाउमेद करणार नाही, याची दक्षता घेत आक्रमक फटकेबाजीचे तो प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 16 धावा ह्या धावफलकावर. गोलंदाजीमध्ये बदल होतोय की नाही हे पाहायचंय. बहुधा ज्या गोलंदाजानं आतापर्यंत आजचा दिवस गाजवला तो गोलंदाज अर्थातच या ठिकाणी जावेद आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज डावखुऱ्याचा तो साईश झोरे, तर त्याच्या साथीला फलंदाज रंजन केणी. 2 षटक 16 धावा. ओव्हरपिच चेंडू दिलखुलासपणे समाचार घेतला जातोय, मात्र प्रयत्न अपुरे पडताय. चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रात सरळ क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावतोय. एका गगनचुंबी षटकारानं स्वागत करावं जावेदचं. हा मनसुबा अखेर मनसुबा राहतोय तो साईश झोरेचा, आणि डीप मिड विकेटला झेलचित होऊन तो खिन्न वदनानं निराश मनानं मैदानाचा रस्ता सोडून पॅव्हेलियनची वाट धरतोय, आणि परिणामतः दुसरा हादरा बसतोय श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाला. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 74 धावांचं लक्ष गाठायचंय म्हणजे आक्रमक फटकेबाजी शिवाय तरणोपाय कोणताही दिसत नाही, आणि त्याच आक्रमक फटकेबाजीच्या नादात या ठिकाणी थोडासा संयम ढळतोय तो साईश झोरेचा, आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतायत. तो झेलचित होतोय डीप मिड विकेटला व या ठिकाणी मरीन ड्राईव्ह विकेट खाती जमा होते ती गोलंदाज जावेद याच्या खाती.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू पाहिल्यानंतर स्क्वेअर कटचा मोह या ठिकाणी आवरता येत नाही. तो फलंदाज रंजन केनीला मात्र बरखुबीने या ठिकाणी चकवलं जाते. रंजनला चेंडू निर्धाव गणला जातोय व परत एकदा गोलंदाज शैलीदार असा जावेद आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 74 धावांचा पाठलाग करताना आखूड टप्प्याचा चेंडू वेगावर नियंत्रण ठेवलं जातंय. वेगाने चकवा दिला जातोय तो रंजनला. ज्या फलंदाजाची नजर चेंडूवर व्यवस्थित बसले असं प्राथमिक चित्र या ठिकाणी स्पष्ट झालं होतं. त्या रंजन केनीला देखील चकवलं जाते. ते अर्थातच या ठिकाणी गोलंदाज जावेदकडनं आणि या त्याच्या कलात्मक गोलंदाजीने त्याचा दर्जा हा निश्चितपणे सिद्ध होतोय तो मालवणच्या टोपीवाला मैदानावर. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू यावेळी मात्र काहीशी नजर लागावी अशी कामगिरी बरीच सुमार दर्जाची गोलंदाजी या चेंडूवर होते. दोन्ही हात समांतर होत आहेत ते अनुभवी पंचांचे. वाईडचा इशारा येतोय. दुर्लभ अशी एकेरी धाव अवांतर धावेच्या स्वरूपात प्राप्त होते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो तब्बल 17 धावा 74 धावांचा पाठलाग करताना पुढे सरसावला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता तो रंजनकडनं मात्र प्रयत्न हा असफल ठरतोय. सुरेख असं कमबॅक हे जावेदकडनं पाहायला मिळतंय. रंजन केनीचा अडसर हा दूर केला जातोय. तिसरा हादरा बसतोय श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाला व धावसंख्या धावफलकावर ही नाममात्र 17 धावा 74 धावांचा पाठलाग करताना जयदीप धनावडेची बहारदार 34 धावांची खेळी त्याला मिळते ती भूषण गाळेकडनं 21 धावांची साथ. या दोन तोडफोड फलंदाजीच्या जोरावर निर्धारित 6 षटकात प्रथम फलंदाजी करताना तब्बल 73 धावांचा डोंगर उभा केला तो प्रथम फलंदाजी करणाऱ्या सुयश होमस्टे क्रिकेट संघानं. आणि फलंदाजांनी केलेली कामगिरी आम्ही सुमार ठरविणार नाही याची दक्षता घेत आघाडीचे 2 गोलंदाज हे निश्चितपणे यशस्वी ठरतायत. खास करून जावेद हा प्रत्येक संघासाठी धोकादायक ठरतो. आपल्या बॉलिंगच्या पहिल्या स्पेलमध्ये तो प्रतिस्पर्धी संघाचे गडी गारद करतोय. दैर्याच्या खाईत त्यांना लोटतोय आणि हीच त्यांची कामगिरी चेतनावह ठरते प्रेरणावह ठरते. ती सुयश होमस्टे मालवण संघाला 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक हे डावातील प्रगतीपथावर. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू जातोय तो डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एकेरी धाव ही नक्कीची रोहित याच्या खाती जमा होते. रोहित घाडी एकेरी धावेनं आपलं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय तो 18 धावांवर. तिसरं षटक प्रगतीपथावर 18 धावा धावफलकावर ह्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात 74 धावांचा पाठलाग होताना श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाकडनं परत एकदा जावेद आपल्या बॉलिंग मार्कवर दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. सुरेख असा चेंडू मंदगतीचा चेंडू यापूर्वीचा चेंडू फास्टर वन त्यानंतर टप्पा तोच मात्र वेगावर नियंत्रण. यावेळी फलंदाजला अडचणीत आणणारा स्लोअर वन म्हणजे मंदगतीचा चेंडू त्याला म्हटला जातो असा फेकला जातोय तो जावेदकडनं. परिणामतः नाममात्र एकेरी धाव ही सोमेश याच्या खाती जमा होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय 19 धावा धावफलकावर. आता उर्वरित 3 षटकांचा म्हणजे नाममात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय व या 18 चेंडूंवर तब्बल 55 धावांचं लक्ष हे श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघासमोर हे राखलं जातंय. परत एकदा बॉलिंग मार्कवर दिसतोय तो अष्टपैलू असा खेळाडू या ठिकाणी भूषण. ज्या भूषणनं फलंदाजी करताना तब्बल 21 धावांचं योगदान दिलं. गोलंदाजी करताना आपल्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक सफलता प्राप्त केली. अष्टपैलुत्व आपल्या नसानसात भिनलेलं सिद्ध केलं तो भूषण. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू हलकेच जातोय तो शॉर्ट कव्हरला. झेलचीत होतोय तो फलंदाज. परत एकदा भूषणच्या खाती आणखी एक सफलता. चौथा हादरा बसतोय तो श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाला. नाममात्र 19 धावा या धावफलकावर. आता 17 चेंडू व तब्बल 55 धावा. एक कठीण अशी परिस्थिती या सामन्यामध्ये ती श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघासमोर. जसजसे एक एक गडी बाद होत आहेत निश्चितपणे चिंतेचं काहूर माजलं जाते ते प्रत्येक संघाच्या गोटात. सुयश होमस्टे मात्र या ठिकाणी आनंदी असेल कारण अजून त्यांना एक उपलब्धता निश्चितपणे प्राप्त झाली आहे.
या सामन्यात जर ते पराभूत झाले असते तर निर्विवादपणे आरोंदा संघ आणि मोर्ले संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकला असता. मात्र चुरस वाढते. पहिल्या पराभवानंतरही या ठिकाणी धक्क्यातनं सावरताना दिसतोय तो गोलंदाजी करणारा अर्थातच सुयश होमस्टे क्रिकेट संघ, आणि त्याचाच वचपा काढताना अतिबलाढ्य म्हणून आजच्या दिवशी गणल्या जाणाऱ्या या ठिकाणी सातेरी मोर्ले क्रिकेट संघासमोर यक्ष प्रश्नचिन्ह हे निर्माण केलं जाते. मधल्या एसटीवरचा चेंडू हलकेच वळवला जातो. चेंडू जातो तो मिड विकेटला. डीप लॉंग ऑनवरला खेळाडू चेंडूवर पोहोचतोय. चेंडूवर ताबा मिळवत फेक केली जाते. दुहेरी धाव ही संभवनीय होते आणि ती संभवनीय धाव विना अडथळा पार केली जाते. 2 धावा महत्वपूर्ण गणल्या जात आहेत. त्या अविनाश याच्या खाती त्या 2 धावांनी तो स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय. 21 धावांवर 4 गड्यांच्या मोबदल्यात 4थं षटक हे प्रगतीपथावर. अखूड टप्प्याचा चेंडू फटका फसतोय. परत एकदा शॉर्ट कव्हरला साधा सोपा झेल उडतोय. झेल टिपला जातोय. अविनाशही आल्या पावली केवळ 2 धावांवर माघारी परततोय. तो 5व्या गड्याच्या स्वरूपात 21 धावा 5 गडी बाद अशी खराब दयनीय स्थिती 74 धावांचा पाठलाग करताना श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाची ही सुयश होमस्टे क्रिकेट संघाविरुद्ध. जो प्रेक्षक वर्ग उशिरा यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आमच्याशी जोडला गेला त्या सर्व प्रेक्षक वर्गांसाठी माहिती की कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या पर्वातील आजचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसाची सांगतेची लढत ही होताना दिसते. एक अतिमहत्वपूर्ण अशी लढत. या स्पर्धेमध्ये आव्हान कोणत्या संघाचं जिवंत राहील याची शाश्वती अजूनपर्यंत नाही. 3 संघ या ठिकाणी हे झुंजताना दिसतील एवढं मात्र नक्की. अशी कामगिरी आतापर्यंत मैदानावर झाली आहे. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. या अनिश्चिततेनं नटलेल्या खेळामध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे सांगणं म्हणजे स्वतःवर संकट ओढून घेणं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकेरी धाव निघते सातेरी मोर्ले क्रिकेट संघासाठी. सर्वेश नाईक हा नवीन फलंदाज डावखुऱ्यातचा स्ट्राईकला येतोय. नॉन स्ट्राईकचा फलंदाज रोहित 2 धावांवर खेळतोय. 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही तब्बल किल्ला गाठायचा आहे तो 52 धावांचा. ओव्हरपिच चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसतोय. चेंडू डीप मिड विकेटला जातोय घरंगळत. एकेरी नाम मात्र धाव मिळते ती डावखुऱ्याचा फलंदाज सर्वेश याच्या खाती. एकेरी धावेने सर्वेश स्वतःचं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय 4थ्या षटकात. तो 23 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. मोठे फटके हे अति आवश्यक, मात्र ते मोठे फटके दुर्लभ होत आहेत. याला प्रमुख कारणीभूत म्हणजे एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. मधल्या एसटीवरचा चेंडू होता. चेंडूला नीट वळवलं जातंय. चेंडू जातोय तो डीप लॉंग लेगला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. सुरेख असं पूर्वानुमान क्षेत्ररक्षकाचं. स्वतःसाठी तो वेळ देतोय, स्वतःला सावरतोय, चेंडूची फेक करतोय. 2 धावा निश्चितपणे जमा होत आहेत त्या रोहित याच्या खाती. ज्या 2 धावांनी सांघिक पावशतक धाव फलकावर हे अर्थातच सुयश होमस्टे क्रिकेट संघाविरुद्ध श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाचं. मात्र या 25 धावांसाठी तब्बल 5 खंदेवीर त्यांचे तंबूमध्ये परत आहेत व तब्बल 4 षटकांचा अवधी त्यांना घ्यावा लागतोय. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ हा बाकी, आणि या 12 चेंडूंवर एक महत्वपूर्ण लक्ष गाठायचं आहे त्यांना. ते म्हणजे तब्बल 49 धावांचं विजयी सोपस्कार पूर्ण करायचे असते तर, अन्यथा टाय ब्रेकर हा निश्चित असेल आजच्या दिवशी. यात कोणतीही शंका नाही. गोलंदाजी मार्कवर निश्चितपणे बदल होतोय तो सुयश होमस्टे क्रिकेट संघाच्या वतीनं. बहुधा गोलंदाजीमध्ये या ठिकाणी सज्ज होतोय मार्कवर सज्ज होतोय तो गोलंदाज बरकत. आशुतोष हा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. पहिला चेंडू त्याचा निर्धाव गणला जातोय. धाव फलकावर धाव संख्या ही 25 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज आशुतोष 11 चेंडू तब्बल 49 धावा सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. यावेळी आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू. गुडलेन स्पॉटवरनं चेंडू या ठिकाणी वर येतोय. फलंदाजला चकवतोय. सलग 2 वेळा रोहित हा निश्चितपणे चकला जातो, सर्वेश हा चकला जातोय आणि निर्धाव चेंडूची गणना ही होते. 25 धावा 5 गडी बाद. यावेळी मात्र अनोखा संपर्क होतोय, मात्र मनाजोगा फटका काही सर्वेशच्या खाती निघत नाही. एकेरी धावेवर त्याला समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात.
कोकणचे सर्वे सर्वा सन्माननीय विकासजी गावकर यांच्या संकल्पनेतनं ॲडमिशन पुरस्कृत को पॉवर्ड बाय इलय गोपाई यांच्या संयुक्त विद्यमानं आपण थरार अनुभवतोय तो कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या पर्वातील आजचा तिसरा दिवस व सांगतेचा सामना दोन तुल्यबळ संघात श्री सातेरी मोर्ले व सुयश होमस्टे. ओव्हरपिच चेंडू हवेमध्ये फटका, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय की यष्टीरक्षक पाहायचा आहे, मात्र यष्टीरक्षक मी झेल टिपणार असं सांगतोय. त्याचा निर्णय यशस्वी ठरतोय व 6व्या गड्याच्या स्वरूपात रोहितही माघारी परततोय. सांघिक धावसंख्या 26 अशी असताना मैदानावर नवीन फलंदाज बहुधा दत्ता धुरी याची वर्णी ही मैदानावर लागताना दिसते. ओव्हरपिच चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेत न जाता जमिनीलगत जातोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 27 धावा 6 कड्यांच्या मोबदल्यात. अतिशय निराशजनक खालावलेली अशी कामगिरी फलंदाजी करताना दिसते ती श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाच्या वतीनं, आणि याला प्रमुख कारणीभूत म्हणजे प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांकडनं झालेली एक दर्जेदार अशी कामगिरी. याही वेळी दत्ता चकतोय, बहुधा यष्टीच्या मागे छेलचित होतोय. आणखी एक सफलता आशुतोष याच्या खाती ही नोंदली जाते. चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला, त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हाती विसवला, म्हणजे फलंदाज हा त्रिफळाची धोतोय, माफ करा. आणि दत्ता धुरी हा बाद होऊन तंबूत परतल्यानंतर 27 या धावसंख्येवर 7वा हातरा बसतोय. तो अर्थातच या ठिकाणी श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाला 27 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. नाममात्र 6 चेंडूंचा अवधी बाकी. 6 चेंडूंवर या ठिकाणी 47 धावा काढण्याचं महालक्ष हे ठेवलं जातंय. नवीन फलंदाज अष्टपैलू असा खेळाडू अरविंद नेमळेकर याची वर्णी ही मैदानावर लागते. सर्वेश नाईक याला साथ देण्यासाठी 5 षटकांचा खेळ समाप्त. 27 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयदीप येतोय. जयदीपचं स्वागत मोठ्या फटक्याने केलं जातंय. डीप मिड विकेटला या ठिकाणी झेल न टिपता चेंडू अडवण्यात क्षेत्ररक्षक धन्यता मानतोय. एकेर धाव मिळते ती सर्वेश याच्या खाती. ज्या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 28 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. फटका मारण्याचा प्रयत्न हा फसतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. केवळ औपचारिकता शेष असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या सामन्यातील अवघ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी व 4 चेंडूंवर तब्बल 46 धावांची ही अतिआवश्यकता. याही वेळी प्रयत्न फसतोय तो अरविंद नेमळेकरचा. चेंडू निर्धाव गणला जातोय. गोलंदाजाचा हुरूप वाढतोय. सुयश होमस्टे क्रिकेट संघ एक उपलब्धता निर्माण करतोय स्वतःसाठी. पाहायचंय काय नक्की होईल ते यापुढे टाय ब्रेकरवर. एकेरी धाव ही निश्चितपणे मिळते ती अरविंद नेमळेकरच्या खाती. ज्या एकेरी धावेनं सांघिक 29वी धाव. काही क्षण आजच्या दिवसातील साखळी फेरीतील सामने संपुष्टात येण्याचे. केवळ 2 चेंडूंचा नाममात्र अवधी शेष. 29 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. फटका मोठा टोलवायचा होता, प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. आपल्या पहिल्या षटकाच्या सांगतेसाठी, या सामन्याच्या सांगतेसाठी गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. तो अर्थातच या ठिकाणी जयदीप नावाचा गोलंदाज. यावेळी मात्र संपर्क होतोय. संपर्क अनोखा जो झालेला तो या ठिकाणी 6 धावांची लहर फलंदाज या ठिकाणी सर्वेश याच्या खाती नोंदवण्यास मदत करतोय. मात्र बराच विलंब झालाय. एकतर्फी विजय संपादन करतोय तो अर्थातच या ठिकाणी सुयश होमस्टे क्रिकेट संघ. अजूनही आपल्या संघाचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी एक उपलब्धता निर्माण केली जाते. आता सर्व काही नशिबावर अवलंबून, म्हणजे श्री सातेरी मोर्ले संघ तसेच श्री रामेश्वर आरोंदा संघ आणि सुयश होमस्टे मालवण संघ या 3